जास्त उशीर होता, सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी। आता पाण्याची मात्र पूर्तता 3 षटकं संपल्याशिवाय 3 षटकं संपली की पाण्याची पूर्तता केली जाईल, अन्यथा मध्येच केली जाणार नाहीये। एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर निश्चित स्वरूपात पाण्याची पूर्तता केली जाईल, परंतु तुम्ही षटक संपलं की पाण्याची मागणी करता तर त्यामध्ये आमच्या ऑर्गनायझर कमिटीचा जास्त वेळ खऱ्या अर्थाने व्यस्त होतो। इथे आपण पाहतो आमचे वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपकदादा पाटील उपस्थित आहेत, आपले स्वागत आहे। पाणी फक्त तुम्हाला 3 षटक संपल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला पूर्तता केली जाणार आहे। षटक संपल्यानंतर पाण्याची मागणी कोणत्याच संघातील खेळाडूंनी करू नये निश्चित स्वरूपात, आणि जास्त सामन्याला तुम्हाला 5 षटकांसाठी अवधी देण्यात आलेला आहे, 25 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे 6 षटकांसाठी, आणि 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील। चेंडू बघा मैदानामध्ये आमचे पंच अनिल टेंबे आहेत, सत्यवान काकडी आहेत, त्यानंतर जगदीश पाटील त्रिवेणी संगम पाहतो। समालोचकाच्या भूमिकेत आम्ही आमचे मित्र किरण मस्कर, राहुल शिरसाट, खऱ्या अर्थाने मी महादेव गडगे, गुणलेखक आम्ही भोपी पाहतो खऱ्या अर्थाने, आणि आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स संदेश शेलके, त्रिशा साऊंड सिस्टीम तुमचं स्वागत आहे। थँक्यू सो मच महागुरुने। लक्षात घ्या तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पहिल्या 5 ओव्हर संपवायच्या आहेत, अन्यथा 6व्या ओव्हरमध्ये एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल, आणि ड्रिंक ब्रेक फक्त एकदाच होईल 3 ओव्हर नंतर, कारण की जो पाणी घेऊन जातो तो थकतोय, नंतर त्याला परत पाणी द्यावं लागतंय। लक्षात घ्या कारण की मगाशी पाणी देणाराच थकला। सो मॅच क्रमांक 2 कडे जाऊयात। पहिली मॅच बघितली, कोण कोणास कमी नाहीये, इकडे शेर तिकडे सव्वा शेर, आणि या मैदानामध्ये धावा थांबत नाहीत हे पहिल्या मॅच मध्ये माहिती पडलं। मॅच क्रमांक 2 मध्ये जाऊया। टॉस नुकताच झाला, गौरी स्पोर्ट्स नेवाली विपक्ष बाबनजे, नाणेफेकीचा कौल जिंकला गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम, दे won the toss, elected to ball first, आणि मॅच क्रमांक 2 कडे सध्या मात्र तुम्हाला घेऊन जातोय। सर्वांचं मनापासून अधिक स्वागत। जाऊयात क्रिकेटच्या पंढरीमध्ये। मयूर मात्रेसाठी पहिला चेंडू होता, फुल ऑन लेनचा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळून काढला डीप मिड विकेट मधून, खेळाडू वेगाने येतोय, एकच धाव कंप्लीट केली जाते। दोन्ही टीम एकमेकांसमोर बऱ्याचदा आलेत, आज देखील आपण पाहिली तर माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 च्या माध्यमातून एकमेकांसमोर आलेत। आमचे सन्माननीय आदरणीय शरद शेठ पावशी साहेब आज व्यासपीठावरती आहेत, ते या स्पर्धेला उपस्थित राहिलेत। माध्यमातून आपण पाहिलं तर मालिकावीरची बाईक आपण पाहिली तर त्यांच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबर आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून देण्यात आले। आदरणीय दत्तात्रयजी पाटील साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत। ओहो, थोडासा बाहेर ठेवला, चॉप करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी, अवे फ्रॉम दी स्टंप, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, शरीराच्या बाहेर, रीच टू द आउट ऑफ दी स्टंप, आणि अप्रतिम गोलंदाजी प्रेम कातारा गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमचा एक असा गोलंदाज ज्याच्यावरती ओव्हर क्रमांक 1 साठी विश्वास ठेवला जातो। पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, वेग आहे, गती आहे, गतीवरती स्वार असा गोलंदाज। गोलंदाजी टाकत असताना ज्या पद्धतीने ताकद लावली जाते, आवाज आला, कंटिन्यू ऑफ दी साऊंड, चेंडू टाकत असताना पूर्णपणे हँड पोझिशन त्याची पाहिली, रिलीज पॉइंट त्याचा पाहिला। एखादा लेदर गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतो तसा हा गोलंदाज अर्थातच गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमचा। यावी फुल ऑन लेन चेंडू अगदी खेळून काढला डिपेस्टा कव्हर रिजन मधून, खेळाडू वेगाने येत आहेत, गॅदर केला अगदी आरामामध्ये, तोपर्यंत भेटलेल्या वेळेमध्ये 2 धावा अगदी आरामामध्ये धावून घेतल्या जातात, सिंगल डबल। मागील मॅच तुम्ही पाहिलीत जिथे आपण पाहिले तर एकेरी धावेला किती महत्व आहे या मैदानामध्ये, म्हणजे एका धावेला आणि एका मताला खूप महत्व आहे भाऊ, आणि एका धावेमुळे मी म्हणेल की अशा जे पराभव असतात मनाला टोचतात, कॅप्टनच्या ब्रेकअप परवडतात, अशा मॅचेस हारताना नाही खेळाडूंना परवडत, जेवण गोड जात नाही अशावेळी।
फुलटॉस चेंडू घेऊन करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला, बॅट स्विंग झाले, शरीरावरती शरीर आला नाहीये हा चेंडू. अगदी स्टिकर यांचा फटका, पुन्हा एक धाव धावून घेतली जाते. लेग अंपायर कडे आम्ही पाहतोय, त्यांच्या मनामध्ये पाल थोडीशी कुचकुचले, ते चेक करतात. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय, आता चेक केला जाईल चेंडू अगदी कमरेच्या वर आहे का. लाईव्ह टेलिकास्ट आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स. अप्रतिम यार संदेश, काय काम यार तुझ्या माध्यमातून केलं जाते. दूध का दूध, पाणी का पाणी, थोड्याच वेळामध्ये थर्ड अंपायर. फेअर डिलिव्हरी आणि अंपायर हा तुमचा कॉल होता. येस थँक्यू, येस थँक्यू. फेअर डिलिव्हरी ही चांगली गोष्ट आहे. तुमच्या मनामध्ये पाल कुचकुचली, लगेच थर्ड अंपायर आहे. 4 कॅमेरे या स्पर्धेला लगेच चेक केलं जात आहे. अप्रतिम मॅच ही देखील बघायला भेटेल. यावेळी देखील डाऊन द ग्राउंड खेळाडू आहे, मिड ऑफला पकडला, फेकला, डायरेक्ट हिट झाला नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट. ही धाव चोरीची होती, गरज होती का या धावेची, फलंदाजाला माहिती. मात्र अखेरीस धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मी म्हणेल पहिल्या षटकाचं जे युद्ध चालू होतं फलंदाज गोलंदाज, ते दोन्ही संपलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. खेळलेत. मी म्हणेल पहिल्या ओव्हरमध्ये स्वतःच्या टीम साठी महत्वाची विकेट आहे हे दोघेही, आणि जेवढ्या वेळ थांबतील तेवढी चांगली धाव संख्या या मॅच मध्ये जरूर येईल. माझ्या उजव्या साईडला जर स्कोरर जोडला गेलाय सिद्धार्थ भोपी, डाव्या बाजूला अभिजित भोपी, दोघेही स्कोरर तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. चल थोडासा घेऊया स्पीडअप. ओव्हर क्रमांक 2 साठी आतिश कातारा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याच्यावरती जबाबदारी ठेवले. स्ट्रायकिंगला सध्या फलंदाज आपण पाहतोय अर्थातच मयूर म्हात्रे. ओहो थोडासा वाईडिश चेंडू, थोडासा आपण पाहिला अवे फ्रॉम दी बॉडी. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सध्या ओमकार सध्या आपण स्ट्राईक वरती पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट सध्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पहा. चेंडू कसा बाहेर, थोडासा बाहेर. अप्रतिम गोलंदाजी यार, याला बोलतात फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून गोलंदाजी करणं. यावी बॅटवरती सरळ आला खेळाडू आहे अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये चुकी होतीये. थोडासा खाली वाकला पण चेंडू जमिनी लगत गेला. अगदी घासून पुसून 4 धावेसाठी चौकार. कॉर्नर रिजन मध्ये चौकारासाठी टीमची टोटल थोडीशी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गती परिवर्तन मिड विकेटचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू. आता चुकी होत नाही. चेंडू गॅदर केला, फेकी, वॉड थ्रो यार, वॉड थ्रो डायरेक्ट विकेट कीपरच्या हातामध्ये. यासाठी प्रॅक्टिस नाही तर परफेक्ट प्रॅक्टिस असली पाहिजे. प्रॅक्टिस प्रत्येक जण करतो, परफेक्ट प्रॅक्टिस ही वेगळी असते. 10 धाव संख्या टीमच्या टोटल मध्ये सध्या सजली आहे. डबल डिजिट आकड्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण मार्गस्थ झालो, जिथे फक्त 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 बाकी आहेत. सुरेख फटका उचलला, फेकून दिला. किती वेळ शांत बसेल, संत नाहीये, निघून जातोय सीमारेषे पार. माजी सरपंच उपसरपंच चषक 2025.
बॅटिंग करत असताना मयूर म्हात्रे. मयूरवरती विश्वास टीमनं ठेवला, जेव्हा जेव्हा विश्वास ठेवला गेला तेव्हा त्या विश्वासावरती उभा राहिला असा खेळाडू आहे. यावेळी देखील फुल ऑन लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, मनकटेच्या ताकदीनं मात्र वेगाने निघून जातोय. सीमारेषेच्या पार आणखीन एक चौकार, हे लगा चौकार. षटकार लगावला अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून. आता फुल टॉस भेटला, जिथे हलक्या हाताने खेळून काढला काकोना रिझनला चौकार जरूर जातोय. आता मात्र मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 20 या आकड्यावरती 20. पुन्हा फुल टॉस, मिड विकेट रिझन, पुन्हा वन बाउन्स. मयूर म्हात्रेला फुल टॉस नाही टाकू शकत. रोज डालमुंडी खाणारा डाळ भातावरती नाही शांत बसू शकत. येतोय चौकार. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. पहिला 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये थोडा शांत राहिला बॅटिंग करणारी टीम, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवलाय मयूर म्हात्रे ऑन फायर. संघाची धावसंख्या 24, लॉस ऑफ द 0 विकेट. मसाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये आणि चांगली कॅप्टनशिप मी म्हणेल, कारण की दबाव पायामध्ये बेड्या ठोकणं आत्ताच गरजेचं आहे. जेव्हा गाडीने 6वा घेर टाकला, पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या होत्या, थोडा कंजूस आहे गोलंदाजीमध्ये मी बोलतोय. धावा देत असताना ओव्हर क्रमांक 3. ओमकार बिगिट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळून काढला. खेळाडू येतोय अगदी काव कॉर्नरवरून आरामामध्ये. चेंडू त्याच्या हातामध्ये असताना फक्त 1 धाव आता कंप्लीट केली जाते. सिंगल डबल्स खूप महत्वाचे आहेत. क्रिकेटची लाईफलाईन आहे ती. एकेरी दुहेरी धावा. मागील मॅच मध्ये त्याची किंमत आपल्याला समजली आणि सध्या आपण पाहिलं जेवढे षटकार महत्वाचे तेवढे एकेरी दुहेरी धावा या मैदानामध्ये. धावसंख्या सध्या 25 आकड्यावरती 25. थोडासा बाहेर ठेवला. ओहो, लीडिंग आहे ज्योती का. फलंदाज शांत आहे, गोलंदाज विकेट कीपर कडे बघतोय. विकेट कीपरचे हात कमरेवरती, कारण की होय ही लीडिंग आहे ज्योती. कट करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर ठेवला आणि हा चेंडू चॉप करत असताना बॅटीची चायनीज कट, लेमन कट घेऊन विकेट कीपरच्या हातातून निसटला जसा साबण निसटतो. ही मोठं जीवदान आहे, हे मोठं जीवदान आहे मयूर म्हात्रेसाठी. त्याच्यावरती लक्ष असेल. ओहो, पुन्हा फसवला गेला, पुन्हा फसवला जातं. बॅक ऑफ दी हँड, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर पिच झाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. मयूर म्हात्रेला जर आज कोणी त्रास दिला असेल तर प्रेम आहे, ज्यानं मयूर म्हात्रेला गोलंदाजी करत असताना बरेच प्रश्न विचारले गेले, ते टिकट होते आणि असे प्रश्न विचारले जातात. कारण की मयूर मात्र एका साइडून आपण पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे 19 धावा ठोकतो तिथे या ओव्हरमध्ये त्याला मेहनत करावी लागते. हा कमबॅक आहे. जाणून बुजून टाकलेला शॉट ऑन पूल, फटका खेळून काढला. हाफ ट्रॅकर होता, विकेट हातातून निसटतीये. पुन्हा कॅच हातातून निसटले, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ थोडासा कॅप्टन आता खेळाडूंकडे बघेल की हे अपेक्षित नाहीये मला या मैदानामध्ये. आज फिल्डिंग होणं गरजेचं आहे. एखाद्या गोलंदाजासाठी फिल्डिंग चांगली होते तेव्हा त्याचा अनुभव आणखीन गगनाला जातो. तीच फिल्डिंग थोडी लूज झाली की तो स्वतःहून डगमगून जातो. दोन्ही बॅटर
मैदानाच्या अगदी मधो येतात, खेळपट्टीच्या मध्ये येऊन थोडीशी चर्चा करतात. ही ओव्हर कदाचित कशी खेळावी, संयमीने खेळावी की अटॅकिंग करावं, ही चर्चा चालू असावी कदाचित त्यांची. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. ओहो, यावेळी फटका बॉलर हेड अगदी वी शेप मध्ये खेळून काढलाय. खेळाडू आहे तिथे, चेंडू अगदी स्टॉप केला जातो आरामामध्ये. फटका चांगला होता, जबरदस्त होता मी म्हणेल. बॅटीचा आवाज अगदी छान आला होता, क्रंचिंग ऑफ दी साऊंड ज्याला म्हणतात. आणि टीमची टोटल 2 धावेने पुन्हा पुढे जाते, जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 ऑन अ स्कोर कार्ड. हळूहळू पुढे जाते टीम. आपण पाहिले 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये रिक्स घेतली जात नाहीये श्री मलंग बावनची टीम कडून. 30 धाव संख्या 30. यावर देखील थोडासा बाहेर ठेवला, वेगाने ठेवला. अंपायर सांगतात जास्त बाहेर आहे, एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रेम देखील आपण पाहिलं तर विकेटच्या शोधामध्ये दिसतोय. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की या गोष्टी छेडछाडी करत असताना रिप्ले पहा. अशा वेळी चेंडूला छेडछाडी करत असताना कुठेतरी लिडिंग लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि प्रेम हुशार आहे, चालाक आहे. यू आर व्हेरी चालाक ब्रो यार. असे हुशार गोलंदाज बॅटरच्या समोर उभे असताना फलंदाजाला खऱ्या अर्थानं विचार करावा लागतो की मान देऊ, सन्मान करू की खरपूस समाचार घेऊ. शेवटचा चेंडू खेळून काढला. प्रेमच्या विरोधामध्ये वार नव्हता, पलट वार होता. निघून जातो डीपेक्षा कव्हर रिझनला. 4 धावेसाठी चौकार. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला. 35 लॉस ऑफ दी 0 विकेट. बघा, चैतन्येश्वर खोटारी क्रिकेट संघाने एक सामना जिंकलेला आहे. आता मैदानामध्ये आपण खऱ्या अर्थाने लढत पाहतो. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ, तर एका बाजूला श्री मलंग स्पोर्ट वावंजे. आणि या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच ज्या संघाचा विजय होणार आहे तो विजेता क्रिकेट संघ खोटारी क्रिकेट संघाच्या विरोधात लगेचच भिडणार आहे. व्यासपीठावर आपण पाहतो खऱ्या अर्थाने वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक खऱ्या अर्थाने पाटील इथे उपस्थित आहेत. तुमचं स्वागत आहे. रमेश श्रीवास्तव आपलेही आम्ही संग्राम 11च्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धेचे आमचे शिल्पकार शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलास, दत्ता शेठ पाटील माजी सरपंच नितलास, आमचे धर्मा शेठ पावशे हे निश्चित स्वरूपात या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांचं आम्ही संग्राम 11च्या वतीने मनपूर्वक स्वागत करू. त्याचबरोबर अशोक पाटील रामदरे असतील माजी उपसरपंच. आज दुसरा दिवस आहे, प्रत्येक दिवशी त्यांचा या स्पर्धेसाठी योगदान लाभलेलं आहे. बोलूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. निश्चित स्वरूपात अतिशय दमदार लढत होणार आहे. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक राजेश कातार यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी श्री मलंग स्पोर्ट वावंजे अर्थात एकनाथ पाटील माजी सरपंच वावंजे यांच्या गावातील हा संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो. बोलूया आमचे समालोचक मित्र किरण मस्कर यांच्याकडे. थँक्यू गुरु सर. महागुरु बोलले दमदार लढत होणार तर होणार, कारण की पहिल्या मॅचला देखील त्यांनी अशीच भविष्यवाणी केली होती. पहिली मॅच देखील तशीच दमदार झाली. खेळाडूंना खूप स्ट्रगल आपल्या बॉडीला घेऊन करावं लागतं. डे नाईट मॅच, नाईटला खेळा, झोप पूर्ण होत नाही. मैदानात फक्त खेळाडू नाही भाऊ, समालोचक, गुणलेखक, कॉमेंटेटर सगळ्यांचं डे नाईट मॅच या सर्व गोष्टी चालू आहेत. आणि यामध्ये स्वतःला बरंच सांभाळून घ्यावं लागतं. सत्यवान काकडे सर देखील आपण पाहिलं तर अगदी नाईट मॅच करून या मैदानामध्ये दाखल झालेत. या सर्व गोष्टी असतात. आमचं युट्यूब वाहिनी देखील आहे. संदेश शेळके सर महागुरु देखील आहेत जे कंटिन्यू डे नाईट मॅच. ओव्हर क्रमांक 4 धीरज कातारा. यावेळी मात्र त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटीने खेळून काढला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. याला बोलतात चोरीच्या धावा. चिकी धाव, चोरीची धाव. 2 रन तुमने चुराया जो सनम. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती. पहा ज्या पद्धतीने सध्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स मी म्हणेल की प्रत्येक गोष्ट ते बारकाईने दाखवतात. पार्टनरशिप कितीची झाली, 37 धावसंख्येची नॉट आउट पार्टनरशिप झाली असे ते दाखवतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या माध्यमातून दाखवल्या जातात.
यावी अगदी यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर केला, फेकी डायरेक्ट झाली आहे, दगदग असेल, दुसरी धाव कंप्लीट केली जाते, पण आता कदाचित अंपायर चेक करतील. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या कोर्टामध्ये टाकला चेंडू आहे, थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग रनआउट साठी. माणूस डोंट वरी भोपे, अप्रतिम रनआउट आणि खूप क्लास यार. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स खूप छान अल्ट्रा स्लो मोशन मध्ये हा थर्ड अंपायर आपण चेक केला. जो 1 इंच काय असतो, 1 इंच की किंमत तुम क्या जानोगे बाबू, कारण की हे आता बॅटर बोलत असेल 1 इंचला महत्व किती आहे. बॅट थोडीशी हवेमध्ये होती आणि अशा वेळी मात्र येस एकच धाव, कदाचित एकच असेल, नसेल धाव, रनआउट झाला. येस रनआउट झाल्याचा अर्थ पहिली धाव त्यांची पूर्ण झालेली नव्हती. त्यांनी स्वरूपात लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला कुणाल पाटील. आता काहीतरी बनेल, आता काहीतरी बिघडेल, एक तो बिकरेगे वरना निकरेगे, काहीतरी बघायला भेटला. यू टर्न कदाचित या मॅचचा रनआउट असू शकतो. 37 धाव संख्या. ओहो, यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपण पाहिलं क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन वरून. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न वेगी केले, दुसरी धाव, पुन्हा एकदा रिक्स घेतली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात, रिक्स घेतली जाते. या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम श्रीमलंग बाबांची टीम एकेरी दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करतात. रिप्ले टेलिकास्ट पाहत आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने हातातून चेंडू निसटला, आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुमचा प्रयत्न फसला तर दुसरा येतो, संधीचं सोनं करून जातो. वॉर्ड थ्रो यार, अप्रतिम टेलिकास्ट. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर सध्या मार्गस्थ आहे 4. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 39 आकड्यावरती 39. 1 विकेट माघारी गेले, रनआउटची जी मोठी ठरू गेली आहे. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मिडलला क्रंचिंग ऑफ द साऊंड, स्वीट साऊंड निघून जातोय, सीमारेषेच्या पार येतोय मॅक्सिमम. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटीची लिडिंग एज, एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट, जशास तसे उत्तर, पहिले तेरी बारी अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी. आणि सध्या गोलंदाजाची विकेट पहा कशा पद्धतीने रिप्ले मध्ये थोडा शफल झाला आणि तदनंतर हा चेंडू अगदी पडल्यानंतर काटा बदलला आणि बॅटीची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट, बॅटर गॉन. ओमकार पाटील बॅक टू द डकआउट. आपण जे टीम ओव्हर क्रमांक 4च्या बाबतीत आपण चर्चा करतो जी मार्गस्थ आहे. धीरज काधाराने अप्रतिम गोलंदाजी, मी म्हणेल की फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम धीरजनं केलंय. पूर्णपणे ब्रेक लावला, ब्रेक नव्हता हा हँड ब्रेक होता. ते चालत्या बोलत्या गाडीचं चाक काढून घेतलंय या गोलंदाजानं.
ओहो, यॉर्कर चेंडू खोलून करायचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू अगदी आरामामध्ये येतो, चेंडू गॅदर, दुसरी धाव आता घेतली जात नाहीये, आता एकाच धावेती समाधान मानलं जातं. काय काय खेळाडू असतात ज्यांच्याकडे चेंडू गेल्यानंतर एकच धाव घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. आणि सध्या आपण पाहिलं फक्त एक सिंगल, संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले 46 धावसंख्या. आज बॅटिंग 12 चेंडू 24 आपण पाहिली. अर्थातच ज्या पद्धतीने मयूर खेळला, ओमकार खेळला, मयूरने देखील 11 चेंडूमध्ये 19 धावा करून तो माघारी गेला. खूप छान टेलिकास्ट सध्या दाखवलं जात आहे. मला वाटतं तू पण अर्थातच संदेश शेळके, तू पण 4 वाजता घरी गेला नाईट वरून, राईट? एवढा पैसा ठेवता कुठे? खूप पैसा कमवला, खूप गाड्या मोजल्या, खूप बंगले मोजले, खूप जमिनी मोजल्या. आता हे 5 दिवस आपण धावा मोजलो, चौकार मोजू, षटकार मोजू आणि 50 कोणाचे होते ते मोजू, तोपर्यंत ठोकू डीजे. मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे, कारण की याआधी एक चांगली पार्टनरशिप झाली जी 37 ची झाली. या मॅच मध्ये आता राहिलेल्या 2 ओव्हरमध्ये कशी पार्टनरशिप होते त्याच्यावरती धावसंख्या ठरवली जाईल, कारण की मोठ्या धावसंख्या होणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये मोठ्या धावसंख्या होतात. 95 आपण पाहिलं, 94 आपण पाहिलं. समोर जेवढा डोंगर आहे तेवढ्याच डोंगरासारख्या धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅच मध्ये. महेश पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 5 मध्ये, पण कुणाल पाटील आणि तेजस मुकादम मध्ये आज लक्ष असेल. हे दोन्ही बॅटर एक पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतील. ओहो, फटका चांगला, सरळ नाही तर आडव्या बॅटनं निघून जातो व्यासपीठाच्या समोर. मानवंदना 6 धावेसाठी सीमारेषे पार षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पहिले स्विच करण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः बोलत असेल, पहिला मारला माहिती होतं तेव्हा, आता दुसऱ्या वेळी बॅट फिरवली तेव्हा चेंडू फिरवला मी. आणि सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉल जातोय. याआधी षटकार, तदनंतर डॉट बॉल ओव्हर क्रमांक 5 मध्ये सध्या आपण आहोत, जिथे गोलंदाजी करतोय महेश पाटील, तेजस मुकादम. शफलिंग करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आहे, चांगला चेंडू अडवला गेला लेग स्लिपच्या माध्यमातून. पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. मैदानाचं कौतुक जरूर कॅप्टनने केलं. आपण पाहिलं तर गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या कॅप्टनने ज्या पद्धतीने कौतुक या मैदानाचं खेळपट्टीचं केलं. संघाची धावसंख्या आपण पाहिली, सध्या जाऊन पोहोचले 53 धावा. 53 धावसंख्या. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत ओव्हर क्रमांक 5. 3 टू गो. माझी सरपंच, उपसरपंच चषक 2025 तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय, जगताय देखील. फटका थोडासा फसला जातोय, स्लो वन, चेंडू दिसलाही नाहीये. आणि यावेळी आपण पाहिलं तर बरेचशी सूर्याची किरण सध्या डोळ्यामध्ये गेलेत, कारण की बरोबर 12:10 झालेत आणि सूर्य डोक्यावरतीच आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 55 धावसंख्या. सनग्लासेस अशा वेळी यूज करणं खूप इम्पॉर्टंट ठरतं. जेव्हा खेळाडू आपण पाहिले तर दुपारच्या मॅचेस खेळतात, सनग्लासेस. पण हल्ली मी म्हणेल मॅचला कमी वापरले जातात, बाईक वरती जास्त वापरले जातात. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले 55. ओहो, चेंडू चांगला आहे, विकेट किपिंग देखील चांगली आहे. स्टॉप केला, त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू आदळला विकेट किपरच्या. कदाचित अगदी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. अप्रतिम विकेट किपिंग, खूप छान. महेंद्र पाटील, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, मागे उभा यष्टी रक्षक तुझा डाव संपवायला. आणि अशा पद्धतीनेच तो क्लोज आहे, म्हणजे फलंदाजाला पुढे जाण्याआधी धाव्या विचार करावा लागतोय. तो क्लोज असल्यामुळे विकेट किपिंग स्वतः गोलंदाजाकडे जाईल. निश्चित स्वरूपात सामन्याला पण सुरुवात करणार आहात, परंतु किरण, जर आपण विचार केला, किरण मस्कर विकेट किपर आहे, महेंद्र पाटील आणि राजेश कातारा म्हटलं ना तर अनेक वर्षापासून संघाचं प्रतिनिधित्व करतात हे दोन्ही प्लेयर खऱ्या अर्थाने. अगदी
कारण की ज्या पद्धतीने विकेट किपिंग पहिल्या इनिंग पासून पाहतोय त्यानं दबाव टाकलाय फलंदाजांवरती. गोलंदाजच नव्हे स्वतः विकेट किपर फलंदाजावरती दबाव टाकतो ते दिसून आलं. संघाची धावसंख्या 55. महेंद्र पाटील 40+ अनुभव काय असतो. ओहो यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा जरूर भेटतील पण या यॉर्करला मात्र फलंदाज स्वतः शांत झाला. हा यॉर्कर असाच आहे. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा. ओव्हर क्रमांक 5चा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 58 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 58 धावसंख्या. मी म्हणेल ही धावसंख्या गोलंदाजी करणारी टीम कुठेतरी धावसंख्येला बेड्या टोकण्यामध्ये यशस्वी झाले असं मी म्हणेल. कारण की 5 षटकांच्या अखेरीस 58 58च आहेत. फक्त बोलू शकता. चला थोडासा स्पीडअप घ्या. टीम मीटिंग थोडीशी थांबूयात. थोडासा स्पीडअप घ्या. संपूर्ण टीमचे स्कोर तुम्हाला दाखवले जातात. प्रत्येक टीमने किती धावा केल्यात. प्रत्येक गोष्ट नवीन घेऊन आलेत. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेश शेळके आणि संपूर्ण टीम खूप छान. खिशातला मोबाईल 4 महिन्याने अपडेट होतो. आपण कधी होणार आणि अपडेट झालेलं युट्यूब वाहिनी आहे. प्रत्येक गोष्ट तू दाखवतोय. ओव्हर क्रमांक 6 धीरज काधारा गोलंदाजीसाठी दाखल होतोय. जर्सी नंबर 1. धावा आल्या नाहीयेत. मी म्हणेल की मयूर आणि ओंकारच्या बॅटमधून आल्या होत्या. अपेक्षा आहे पहिला चेंडू फुल टॉस क्रॉस बॅटेड निघून जातोय. डीप स्क्वेअर एक रिझनच्या अगदी बाहेर. 6 धावेसाठी धमाका. दोन्ही साइडने तुम्हाला हा कॅमेरा वर्क दाखवलं जातं. तदनंतर कॅमेरा मॅन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय. हे देखील अप्रतिम कॅमेरा वर्क आहे. वा लाजवाब. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 64. 64 धावसंख्या. आता मजा येईल मॅचला. कारण की पहिल्या चेंडूमध्ये जो षटकार आला त्यांना आत्मविश्वास वाढला. आता धावसंख्या होईल. हा आशेचा किरण आहे. हो होणार. चांगली होणार. अप्रतिम होणार. मी उभा. मी थांबत नाहीये आणि मी ती धावसंख्या करणार. आणि या मॅच मध्ये आता पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. अभी तो नापे मुट्ठी पर जमीन आगे पूरा आसमान बाकी है भाई. ये तो झाकी है. थांबा. 4 चेंडू बाकी आहेत. वॉट अ मॅच यार. टीमची टोटल अगदी 70 या आकड्यावरती 70. आत्ता मजा येईल या मॅचला. कारण की जे प्रेक्षक म्हणत होते मॅच शांत आहे. मगाशी धावसंख्या 58 जी सांगितली फक्त सांगितली मी. आता 70 खूप मोठी आहे. 70. कारण की या मैदानामध्ये 70-80 धावा देखील खूप कमी आहेत असं म्हटलं जातं. असं मैदान आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 प्रहार. गोलंदाजाला थोडासा आता विचारामध्ये टाकले बॅटरनं. सोडून दिला. यावेळी देखील पाहिलं ओळखला जज केला. व्हाईट बॉल. थोडासा असू शकतो दबाव. थोडीशी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज आपण पाहिलं तर धीरज काताराकडून. अप्रतिम परफॉर्मन्स. रिप्ले टेलिकास्ट पहा. ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट रेषेच्या थोडा जास्त बाहेरून जातोय. वॉट अ रिप्ले टेलिकास्ट. फर्स्ट अँगल सेकंड अँगल दोन्ही अँगलने रिप्ले तुम्ही पाहिला. अजून काय हवंय. कुणाल साठीचा फुल टॉस चेंडू. यावेळी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज होती. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. येस लेग अंपायर सांगतात हा बॅट्समन रिव्ह्यू आहे. अगदी कमरेच्या वरती चेंडू आहे का तो चेक केला जाईल. थर्ड अंपायर कोर्टामध्ये सध्या चेंडू टाकला. जगदीश पाटील आमचे थर्ड अंपायर सर चेक करतील. डिसिजन असेल पेंडिंग. बॅट्समन आहे जागेवरती. चेंडू कमरेच्या वरून जातोय म्हणजे नो बॉल आहे. प्लस जीएसटी 1 भेटेल. येणारा चेंडू फ्री हिटचा भेटेल. बहुत कुछ है भाई. संघाची धावसंख्या 73 73 वरती जाऊन पोहोचले. महागडी ओव्हर ऑफर वाली भेटली. आता बॅटिंग करत असताना कुणाल आणि तेजसला
तेजस मुकादम फटका चांगला खेळून काढला. पॉइंट रिझन मध्ये वेगानं जातोय. चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत खेळाडू आहे, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. हे गरजेचं होतं, हे हवं होतं बॅटिंग करणारी टीम अर्थात श्री मलंग बावनची टीम जी बोलत होती शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये तेजस मुकादम एका बाजूने तर कुणाल पाटील दुसऱ्या बाजूने एक वार तर दुसरा पलट वार करतोय आणि धावसंख्या 77 वरती जाऊन पोहोचली आहे. खूप महत्वाची मी म्हणेल पार्टनरशिप असू शकते दोघांसाठी. यावी फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या मधोमध. LBW बॅटर कॉन कुठे 77. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. कोणती टीम जर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाय ठेवून असेल तर विनंती करेल आपण थोडंसं मागे सरकून घ्या. चेंडू येऊन लागू शकतो. न्यू बॅटर प्लीज. मोबिन शेख दाखल झालाय. दोन चेंडू फक्त त्याला खेळायचे या मॅच मध्ये, पण ते असे खेळायचे की या मॅच मध्ये एक तगडी धावसंख्या त्याला आपल्या टीम साठी द्यायची आहे. ओहो यावी ड्राईव्ह केला अप्रतिम. हलक्या हातानं एक धाव कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण की विश्वास ठेवला यावी मात्र कुणाल पाटील वरती. ज्या कुणालनं या मॅच मध्ये रंग आणला, ज्या कुणालनं धावसंख्येला वळण दिलं, ज्या कुणालनं कॅप्टनला खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दिला की टीमची धावसंख्या जी थांबली होती तो टाळा ज्या खेळाडूनं खोलला तो शेवटचा चेंडू आता फेस करेल या इनिंगचा. ओहो त्यासाठी मात्र जरूर प्रश्न विचारला यॉर्करचा. सरळ बॅटीने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न फेकी केले नॉन स्ट्रायकिंग एंडला. दोनच धावेवरती समाधान मानतील आणि बॅटिंग करत असताना श्री मलंग बावनची टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 80 आणि 81 धावेचा आव्हान. 81 धावा या मोठा डोंगर आहे. 36 चेंडू मध्ये त्या करायचे. गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ कशा पद्धतीने या मॅच मध्ये खेळेल हे मात्र बघायचं आपल्याला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला आणि जाऊयात उत्तरार्धाकडे सेकंड इनिंग कडे. थँक्स किरण. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. वलवली ग्रामपंचायतीमध्ये एकेकाली खऱ्या अर्थाने ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते दीपक पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी धर्मशेठ पावशांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते दीपक पाटील माजी उपसरपंच वलवली यांचा वस्त्र अलंकार देऊन इथे त्यांचा आपण सन्मान करावं. रामदरिया या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते, रामदरे माजी उपसरपंच नितलास या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते वलवली ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने लाभले ते क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व दीपक पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास आयोजित माजी सरपंच आदरणीय शरददादा शरद शेठ पावशे माजी उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मानित केला जात आहे. आमचे दत्ताशेठ पाटील हे सुद्धा उपसरपंच, त्यांना सुद्धा या पूर्वीच्या टर्म मध्ये सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. धर्मशेठ पावशे आहेत, राम दर्या आहेत खऱ्या अर्थाने आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार शरद शेठ पावशे माजी सरपंच यांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं आम्ही मनपूर्वक इथे सरसे स्वागत करतो. यानंतर जी लढत असणारे बघा चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ आपण मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे. सामना संपल्या लगेचच तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉक्स कक्ष मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. वावंजे श्रीमलंग स्फोट वावंजे निश्चित स्वरूपात लगेच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. वेल कमी आहे. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ संघनायक आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. श्रीमलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघाचे संघनायक आपण लगेच शतरक्षण रचना सजवून घ्यायची आहे बघा. वेल लावू नका, जास्त वेल घेऊ नका, कारण काल
पहिला दिवस होता. आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे अक्षरशः अंतिम सामन्याकरता वेळ कमी मिळाली, परंतु सामना थोडा अंधार झाला, परंतु वेळेवर संपवण्याचं काम आमच्या संग्राम इलेव्हन क्रिकेट संघाच्या माध्यमातून झालं. डीजे येस, थँक्यू. किरणजी मस्कर यांचा आवाज तुम्ही ऐकला या अगोदरच्या इनिंगमध्ये. सेकंड इनिंगला होईल सुरुवात 81 रनचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग सध्याच्या घडीला टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीमला खऱ्या अर्थाने करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला होता गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सध्याच्या घडीला 81 धावांचं लक्ष सेट केले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे या टीमने. तर चला टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आपले दोन्ही सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. संग्राम इलेव्हन क्रिकेट संघ नितेश आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा आज जांभूळेश्वर क्रीडा नगरी नितेश या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं देखील आम्ही माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 या गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाची सलामी जोडी राजेश खातार आपण मैदानामध्ये दाखल करायचे. बघा, शतरक्षण रचना इथे पूर्ण इथे त्याची पूर्तता झालेली आहे आणि सलामी जोडी मात्र गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाची मैदानामध्ये इथे दाखल होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 81 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्या जोडीने आपल्या अफलातून खेळीने सातत्याने टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आपल्या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये आणलं. ती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे राजेश कातारा आणि एकीकडे धीरज कातारा ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे या टीमच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरसाठी वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिले षटक गोलंदाज तेजस मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. 81 धावांचं लक्ष येणाऱ्या 36 बॉलमध्ये पूर्ण करायचं आहे. प्रति ओव्हरमध्ये 13.5 ची सरासरी गाठावी लागेल टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमला. 81 रनचं लक्ष आणि सेकंड इनिंगला होते सुरुवात. मॅच ऑन. पहिलाच बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटने स्ट्रोक जरूर खेळलाय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी वन बाउन्स फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी हा चौकार. मला चौकार आला. या बॉलवर देखील आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा फटका खेळलाय. जसा टप्पा पडला त्यानंतर स्वतःला झोकून दिलं पूर्णपणे या बॉलवर. एक दर्जेदार स्ट्रोक हा षटकार. मुकादमचा जेवढा वेग आहे ना, जेवढा तेज आहे, परंतु तेवढ्याच वेगाला प्रत्युत्तर आतापर्यंत दिलंय या सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये धीरजच्या माध्यमातून.
या मोमेंटला क्लासिकल नजाकत भरलेला फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या स्ट्रोकने. हा चौकार सुरुवातीला पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत पेस केलेत बॅट्समन धीरज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. 14 रनवर तो खेळतोय. 81 धावांचं बलमोठं टार्गेट आहे. ते टार्गेट आम्हाला पूर्ण करायचं आहे. टॉस जिंकल्यानंतर राजेश काथारा यांनी घेतलेला निर्णय फिल्डिंग करण्याचा तो निर्णय आम्हाला सिद्ध करायचा आहे आणि त्यासाठी चालू असलेला संघर्ष हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त एका धावेवर समाधान मानेल सध्याच्या घडीला बॅट्समन धीरज काथारा. एक सिंगल कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. सुरुवातीच्या 4 बॉलवर वर्चस्व राहिलं बॅट्समन धीरजचं आणि त्यानंतर 4 बॉल नंतर स्ट्राईक मिळाली बॅट्समन राजेश काथाराला. 15 धावा आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा तेजसचा हा बॉल लाईन चांगली होती. दिशा देण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. एक चांगला कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाज तेजस मुकादमने. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन झाले. अक्रॉस द क्रिकेट, व्हेरी बॅड क्रिकेट हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. लाईन मिस केल्यानंतर यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल काथारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. भरपूर अपेक्षा होत्या या मॅचमध्ये राजेश काथारा यांच्याकडून टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमला, परंतु खऱ्या अर्थाने त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी दाखल झालाय. अतुल काथारा स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या स्पेलसाठी टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमच्या माध्यमातून आमंत्रित केलं अक्षय खैरेला. अनेक स्पर्धा गाजवल्या अक्षयने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु आज देखील तेवढीच भरपूर अपेक्षा आहे. पहिलाच बॉल वेगाने प्रत्युत्तर दिलंय. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना वावंजे गावाचा वेगाचा बादशाह अक्षय खैरे आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या वेगाने प्रत्युत्तर दिलं. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना 15 धावा आतापर्यंत होतात. एक बॅट्समन आतापर्यंत गमावलाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षयचा हा बॉल झेलची संध्याने एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जल्लोष पाहतोय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमचा. ज्या विकेटसाठी जाळ्या विणले त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. फलंदाज धीरज काथारा बाद होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट संघाची जर्सी पाहतो. खऱ्या अर्थाने राहुल किरंदर आपण विचार केला. त्याचे पुरस्कर्ते आहे संघनायक राजेश काथारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली. तर श्रीमलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघाचे जर्सीचे पुरस्कर्ते आपण इथे पाहतो परेशभाई पाटील, जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी पुरस्कृत केलं. त्या दोघांचंही मी आमच्या संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. दोन्ही क्रिकेट संघाला त्यांनी योगदान दिलेलं आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले. आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण करिअर सुद्धा करू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयचा हा बॉल, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. खऱ्या अर्थाने आपण जर अभिजित पाहिलं ना तर ज्यावेळेस आपण वेगवान गोलंदाजी करतो त्यावेळेस दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस दिशा भरकटते त्यावेळेस आपल्या वेगाला अर्थ नसतो. अशा धावा रोखाव्या लागतील सध्याच्या घडीला अक्षय खैरेला. 16 रन आतापर्यंत झालेत. 2 महत्वाचे बॅट्समन गमावलेत. धीम्या गतीचा हा बॉल कव्हरच्या दिशेने फटका केला. फिल्डर थोडासा दूरवर होता. झेलची संधी होती परंतु फक्त एकच सिंगल
या ठिकाणी साहिल पाटीलच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली. शांतता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते, कारण सुरुवातीला ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या प्रकारे बॅटिंग केली, सुरुवात करून दिली धीरज काथाराने, परंतु जसा धीरज बाद झाला कुठेतरी धावांपासून वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आणखीन एक दर्जेदार बॉल, जसा टप्पा पडला गुडलँड स्पॉटवर त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तर जरूर चांगला केला, परंतु तत्पूर्वी एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगला होता, परंतु पदरी अपयश पडलं. कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले, परंतु प्रयत्न करणं ही बाब देखील भरपूर महत्त्वपूर्ण असते आयुष्यामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिले असेल ते ज्या प्रकारे तो प्रयत्न केला फिल्डर ओमकार पाटीलने. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आपले मान्यवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. अक्षयचा हा बॉल, धीम्या गतीचा हा बॉल सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची गरज होती टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमला तो फटका आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 2 गडी बाद 25 रन 25 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. आमचे क्लासमेट वर्गमित्र हरिचंद्र पावशे नितलस यांचं आगमन इथे होत आहे. यावं आपण व्यासपीठावर. माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात राहुल जर आपण जर विचार केला, श्री मलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघ खेळतो, परंतु त्यांचा एक समर्थक बघा हे आपले प्रकाश पाटील. एक काल असा होता, आजही 40+ तो प्रतिनिधित्व करतो, परंतु अनेक वर्षे प्रकाश पाटील वावंजे यांनी वावंजे एक्सप्रेस म्हणून गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून वावंजे क्रिकेट संघाला श्रीमलंग स्पोर्टला योगदान दिलं. इथे क्रिकेटचा आनंद घेतं. त्यांच्या समवेत आपण पाहतो रॉकीभाई पाटील कट्टर, खऱ्या अर्थाने हिंदुत्व विचारधारेशी संलग्न असणारे रॉकीभाई पाटील वावंजे क्रिकेटचा आनंद घेतात. यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. हरिचंद्र पावसे या आमचे वर्गमित्र आहेत, क्लासमेट. यावं आपण मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 25 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पेल नंबर 3 साठी पुन्हा एकदा आमंत्रित केले श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमच्या माध्यमातून गोलंदाज तेजस मुकादम, ज्याने P1चं पहिले षटक हाताळलं होतं. 15 धावा त्याने खर्च केल्या. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला आणि पुन्हा एकदा तिसऱ्या स्पेलसाठी त्याच्यावर विश्वास दाखवलाय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमने. साहिलसाठी हा बॉल भिरकावून दिलाय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली तेजसने, परंतु या चुकीला माफी दिली नाही फलंदाज साहिलने. षटकार. मेला इनिंगच्या ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं त्यावेळेस पहिल्या बॉलवर चौकार आला होता. हा बॉल देखील वेग भरपूर होता, परंतु या क्षणाला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 22 बॉल सखे अजून शिल्लक आहे आणि अजूनही 50 धावा पूर्ण करायच्यात. एक धावांचं विश्लेषण आमच्यापर्यंत आमचे सहकारी गुणलेखक मित्र अभिजितजी भोपी आणि सिद्धार्थजी भोपी, अतिशय चांगले योगदान त्यांचं देखील राहते. कारण समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक. आणखीन एक लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन थोडस कमी होतं. हा फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅट मधून
आणखीन एक दमदार स्ट्रोक या मॅच मध्ये पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आम्हाला घेऊन जायच्या आमच्या टीमला असा निर्धार घेऊन येणार हा षटकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. प्रीत बंद्रे याचा आवाज असलेलं हे गाणं डीजे मास्टर विनय म्हात्रे श्रीशा सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. बॉलर पण एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला इनसाइड एज आणि फलंदाज क्रमांक 3 एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या बॅट्समनने खऱ्या अर्थाने टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीम च्या समोर डोकेदुखी वाढवली होती तो फलंदाज साहिल पाटील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. नितीश कातारा मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. आज जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने किरण सर नवनवीन संकल्पना एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. जसं चित्र आपण एखादा बॅट्समन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळेस स्टेडियमच्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो बॅटिंगसाठी त्यावेळेस त्याच्या समोर ज्या प्रकारे त्याची नेमप्लेट येते तसंच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत संदेश शेळके व त्यांची संपूर्ण टीम घेते. कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रगती केली संदेश शेळके यांनी. एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले बॅट्समनने परंतु लाईन चांगली होती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. 37 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. तळपतं ऊन परंतु या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट करावा लागेल विजय प्राप्त करण्यासाठी गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता कल्पकता भरलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डरच्या माध्यमातून झाली ही चूक गंमत पाहायला मिळाली आणि त्याची किंमत मोजावी लागेल. 4 रन हा चौकार. काही ज्यांचा संध्याकाळपर्यंत खऱ्या तर आजच्या दिवसात दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं आगमन इथे होणार आहे ते वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डीबी भाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. वावंजे क्रिकेट संघाला आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने हिंदू विचारधारेशी संलग्न असणारे रॉकीभाई पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. तर आकाश काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा आपल्या वेगाच्या जोरावर आपल्या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवणारा आणि खऱ्या अर्थाने एक महत्वाचा विकेट ज्याने प्राप्त केला. धीरज काथाराला त्यांनी बाद केलं ज्याने एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला होता टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमला. तो गोलंदाज अक्षय खैरे पुन्हा एकदा सज्ज होईल. समीकरण आहे येणारे 18 बॉल आणि 40 धावांची गरज. 18 बॉलमध्ये 40 धावा पूर्ण करायच्यात. दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत परंतु ज्याचे प्रयत्न चांगले त्याचा विजय निश्चित. ज्याचा प्रयत्न खराब त्याचा पराभव निश्चित. लॉफ्ट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्यावेळेस मिस फिल्डिंग होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण भरपूर अपेक्षा असतात. ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेस त्याला फिल्डर कडून अपेक्षा असतात. ज्यावेळेस फिल्डर फिल्डिंग करतो त्यावेळेस त्याला बॉलर कडून अपेक्षा असतात.
पहिल्या बॉल मध्ये 2 धावा आल्यात. 17 बॉल अजूनही 38 रनची गरज. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु निर्धाव स्वरूपाचा बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवेल फिल्डिंग करणाऱ्या टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमचा. रायगड जिल्ह्यातील हे दोन्ही बलाढ्य टीम एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर होता परंतु सध्याच्या घडीला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही फलंदाज अतुल काथारा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 15 बॉल मध्ये अजूनही 38 रनची गरज. मॅच मध्ये रोमांचकपणा निर्माण झालाय. अतुल साठी हा बॉल. स्टान्स बदलले. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर होती. लॉफ्ट केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 रन. हा चौकार. चौकार आला. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 14 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 34 धावा पूर्ण करायच्यात. जर या बॉलवर एखादा षटकार आला ना तर या मॅच मध्ये कुठेतरी एक नवं चैतन्य गाठेल टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई संघ. धीम्या गतीचा हा बॉल. या क्षणाला कुठेतरी थोडीशी रणनीती बदलली. गोलंदाज अक्षयने देखील या अगोदरचा बॉल वेग भरपूर होता परंतु त्या वेगाला प्रत्युत्तर दिलं. परंतु सध्याच्या घडीला वेग थोडासा कमी पाहायला मिळाला. थोडासा धीम्या गतीचा बॉल रिलीज केला. चेंज ऑफ पेस. 13 बॉल मध्ये 34 रन. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन आत्मविश्वास जोडतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. फाईन लेगच्या दिशेने फिल्डर होता. थोडासा फंबल झाला आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. जसं चित्र आपण चित्रपट सृष्टीमध्ये लगान चित्रपट पाहिला ज्या चित्रपटामध्ये पाहायला मिळालं तसंच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला या शेवटच्या बॉलवर पाहायला मिळालं. फिल्डरच्या बाबतीत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 51 धावा झाल्यात. 12 बॉल मध्ये आता मात्र लक्ष गाठायचं आहे ते म्हणजे 30 रन. जाऊया डीजे मास्टर कडे. एक सोबत संगीत आदरणीय व्यक्तिमत्व वसंत पावशे यांचं आगमन झालेलं आहे. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वसंत पावशे नितलस. दाखवला श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमने. हे षटक देखील तेवढंच महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. जर या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर शेवटच्या बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जर या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर कुठेतरी संघ श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या संघाचं मात्र दडपण वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. निकेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 5व्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहे. डीप मध्ये एक सिंगल फक्त पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 52 धावा. अजून 29 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 11 बॉल मध्ये. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा ही मात्र जरूर करावे लागेल. क्षेत्र कोणतंही असू द्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील खऱ्या अर्थाने पर्याय नाही. धीम्या गतीचा हा बॉल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट बॉल
दबाव वाढवते बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 10 बॉलांनी आता मात्र 29 रन्सची गरज अजूनही आहे. कंपल्सरी चेसिंग, षटकार चौकार मात्र जरूर मारावे लागतील. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर तैनात होता, टिपल्या हा झेल. अक्षयने, कुणालने टिपल्या हा झेल आणि फलंदाज क्रमांक 4 या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. वॉशिंग पावडर निरमा, खऱ्या अर्थाने वॉशिंग पावडर निरमा हे ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज येते टीव्हीवर त्यावेळेस ही धून आपल्याला ऐकायला मिळते. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 52 धावा होतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पार्थ पाटील. 9 बॉलमध्ये 29 रनची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं पहिल्या मॅचने. ज्या प्रकारे आपण मॅच पाहिली चैतन्येश्वर कोठारे आणि वागेश्वर 11 हरिग्राम या 2 टीममध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पार्थच्या माध्यमातून. तू चल तो मैं आया या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. अतुल बाद झाल्यानंतर फलंदाज पार्थ देखील बाद होतोय आणि सलग 2 विकेट आतापर्यंत महत्वाचे प्राप्त केलेत निकेश पाटीलने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज निकेश पाटील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उसळी घेतली, एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघी 1च धाव खर्च केली आणि 2 महत्वाचे विकेट देखील त्याने प्राप्त केलेत. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिली निकेश पाटीलची टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीमसाठी. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. या क्षणाला फलंदाज महेंद्र देखील खऱ्या अर्थाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवघी 1 धाव खर्च करून 3 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत. जर गोलंदाज निकेश पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. ऑन हॅट्रिक वर होता, संधी त्याला होती परंतु ती संधी त्याने गमावली. परंतु 3 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत या ओव्हरमध्ये. एक नवीन कॉन्फिडन्स जोडून दिलाय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते गौरी स्पोर्ट्स नेवाई या टीमच्या माध्यमातून. महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलणे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 29 रनची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉलमध्ये 49 रन देखील होताना आपण पाहिलं. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. विनीत पाटील ओर द विकेट. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा हा बॉल होता परंतु लाईन मिस केली. बॅट्समनने वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. 5 बॉलमध्ये 29 धावा पूर्ण करायच्यात. 4 षटकार.
आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगला आहे परंतु अलॉंग कार्पेट डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग 4 बॉल आणि आता मात्र 28 रनची गरज आहे. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर आला अभिजित आणि त्यावर जर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. चला टीम चैतन्येश्वर कोठारी टीमचे कॅप्टन विशालजी म्हात्रे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. जशी मॅच संपेल त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. 4 बॉल मध्ये 28 रन पूर्ण करायच्यात. अशा धावा रोखाव्या लागतील की काय, परंतु लाईन चांगली होती आणि वाईट साठी बॅट्समनने हा रिव्ह्यू घेतलाय. फेरी डिलिव्हरी या मोमेंटला आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज विनीत पाटीलचं. अवघी 1 धाव आतापर्यंत 4 बॉल मध्ये त्याने खर्च केली. सुरुवातीच्या 4 षटकं जे आपण पाहिले ना त्यामध्येच फक्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय आणि लाजवाब झेल. अक्षय त्या ठिकाणी तैनात होता. अक्षय खैरेसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. एका हाताने टिपलाय हा झेल. सेल्फ कॉन्फिडन्स आयुष्यामध्ये भरपूर महत्वपूर्ण असतो आणि एक चांगला आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. तर निश्चित स्वरूपात अक्षय खैरेचं अभिनंदन करावे लागेल. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषकामधला सर्वाधिक बेस्ट अर्थात सर्वोत्तम झेल जर कोणाच्या नावावर असेल तर श्रीमंत स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघाचा अक्षय खैरे. शेवटचा अंतिम बॉल. जर हा बॉल निर्धाव आला ना तर आज एक चांगला नवा विक्रम होईल निकेश पाटील आणि विनीत पाटीलच्या नावावर. औपचारिकता शिल्लक आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय दोन्ही अँगलने हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवर देखील लॉफ्ट केला, फटका चांगला. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय आणि सामना जिंकलाय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमच्या माध्यमातून. चला टीम कॅप्टन आपण त्वरित या आणि चैतन्येश्वर कोठारी टीमचे कॅप्टन आपण देखील या.